तर पुढची बातमी आहे नामदेव ढसाळ यांच्याबाबत। दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित चल हल्ला बोल या चित्रपटाला प्रमाणपत्र नाकारणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी होते। दरम्यान यावर आता नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि कवयित्री मल्लिका अमर शेख यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली। तसंच त्यांनी थेट केंद्र सरकारला अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून सवाल केलाय। तसंच चल हल्ला बोल सिनेमाच्या दिग्दर्शकानं आपली परवानगी घेतली नसल्याचा आरोप देखील मल्लिका अमर शेख यांनी केला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणि अत्यंत दुःखाची गोष्ट एक शोकांतिका आहे मराठी माणसाची की त्यांच्या मातीतच आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी या लोकांनी नामदेव ढसाळ कोण आहे हे विचारणारी मुद्दाम दरपोक्ती करणारा माणूस त्याला ताबडतोब त्याचं निलंबन केलं पाहिजे। आणि मी आता तीव्र शब्दात निषेध करते। नामदेव ढसाळ यांच्या कविता आणि त्यांचं साहित्य हे वापरण्याची कुणालाही परमिशन नाही माझ्या परवानगीशिवाय। आणि त्यांनी त्या हल्ला बोल पिक्चरमध्ये नामदेवची गाणी वापरलेत, कविता वापरल्यात, कुणाला विचारून? प्रॉपर्टी ॲक्ट प्रमाणे 50 वर्षानंतर ती मालमत्ता जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असते ती समाजाच्या मालकीची होते। पण अजून त्याला 50 वर्ष झालेली नाही आहेत।